पण दादा, अरे तू आज अप्पांसमोर नचिकेतला जावई बापू म्हणालास. अरे ते चुकून बोलून गेलो रे, पण त्याला जावयाचा मान द्यायला हवा ना. चला, सगळी तयारी झालेली आहे. हो, आई आणि अप्पा आले की लगेच सुरू करूया कार्यक्रम. हो. या बसा बसा. अहो सरकून बसा. हो, जागा नाही राहत मग. बस. हा, आप्पा आले, आप्पा आले. या 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 आप्पा या. वा 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 वा, सगळं छान झालंय. प्रसन्नानं केलंय तरी सुद्धा ते व्यवस्थित झालंय हे विशेष. चला मग आता कोजागिरीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. काय उगाच उशीर करायला नको. हो अप्पा, थोड्याच वेळात सुरू करू. अरे मग वाट कसली बघताय? हे बघा, मी मात्र माझी झोपेची वेळ टाळणार नाही आजही. हो आप्पा, अहो आईला तर येऊ दे. त्यांना काय कौतुक आहे या सगळ्याचं? ते आता त्या कांगारूचे सण साजरे करणार. अप्पा, तुमचा पाय कसा आता? बरं वाटतंय ना? काय आहे, 100% बरा झालाय असं म्हणता येणार नाही, पण सुधारणा आहे हे मात्र नक्की. बर. अय्या, आई आल्या. या आई. हळू हळू. प्रसन्ना, उठ. मी इथे बरं आहे. उठ म्हणतो ना. आप्पा काय? हे बघ, तू इथे बस, मी तिथे बसतोय. ओटो काय? आय आय आय. हे आता ह्या कार्यक्रमात दुग्धपाना व्यतिरिक्त काय होणार आहे आता? आप्पा, आज छान कोजागिरीच्या चंद्राच्या साक्षीने आपण अंताक्षरी खेळू. हो. वा वा, मस्त आहे. होऊन जाऊ द्या. हो, स्त्री गट विरुद्ध पुरुष गट असे गट आहेत. हो का? आई, मग चला तिथे जाऊया. हो चालेल. सुरू करूया. पण कोणाला किती गुण मिळाले हे कोण ठरवणार? आपलं गुणी बाळ आहे ना, सई प्रसन्न केतकर. चला करा सुरुवात. श्री गणेशाय नमः. म्हण का? मन उधाण वाऱ्याचे, गुंज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. चलो चलो चलो. Are you ready? All set for Kojagiri? Come on, let's go, let's go. बट नाक. ऍक्च्युली ना थोडासा प्रॉब्लेम आहे. आता काय झालं? अरे त्या ओल्ड फॉक्स कडे आपण गेलेलं त्याला नाही आवडणार ना. Then he'll start shouting, आरडाओरडा करणार, कांगारू आले, का आले, तुम्ही काय इथे, ब्ला 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 ब्ला. आय नो दॅट. ते नवीन नाही म्हणूनच तो त्याच्या रूम मध्ये गेला की मग आपण जायचं. ओके. पण जर ओल्ड फॉक्स त्याच्या रूम मध्ये गेला तर मग त्याचं आणि आजीचं भांडण कसं सॉर्ट होणार? भांडण मिटवायची ट्रिक मी केतकर फॅमिलीला ऑलरेडी एक्सप्लेन केली. असो लेट्स गो. वाव,
चला They started singing. या प्रोग्राम हॅज बिगन, बट आपलं काम वेगळं आहे. आपण गार्डन मध्ये बसून प्लॅन बघायचा. कम ऑन, लेट्स गो. एक झोका एक झोका चुके काळजाचा ठोका एक झोका झोका एक झोका एक झोका. आजी आई आठवा ना क वरून. एक एक दोन एवढ्याच नाही. थांब थांब थांब. दोन तीन ए आता नाही, टिक टिक थांबा तुम्ही. तीन तीन चार. मी म्हणते. हा म्हणा. कारे अबोला कारे दुरावा आहा आई वा. अपराध माझा असा काय झाला कारे अबोला कारे दुरावा नीज येत नाही मला एकटीला कोणी ना विचारी धरी हनवटीला मानवळविसी तो वेगळ्या दिशेला अपराध माझा असा काय झाला कारे अबोला. आई ओ मेरी जोहरा जबी. ओ मेरी जोहरा जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान. ओ या ओ मेरी जोहरा जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान. तुझे कुर्बान मेरी जान मेरी जान. माझ्या आईचे आई सांगा कुणाची आई सांगा कुणाची. अहो घ्या. मी देऊन येते. हो मीच बनवलंय मसाला दूध. चालेल ना तुम्हाला? तुम्ही जर बनवलं नसतं तर मी प्यायलोच नसतो. मित्रांनो, तर अशा प्रकारे विश्वासराव उर्फ आप्पा केतकर आणि देवकी केतकर यांचा अबोला मिटलेला आहे. वा 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 वा. वा. अहो हा. चला आता आपण जाऊ. तुमची झोपायची वेळ झाली ना. हो हा. पण हे इथे बसून काय करणार आहेत मग? अहो ते बसतील गाणी म्हणत. जागरणाचा त्रास आपल्याला होतो त्यांना नाही. हो 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 चला चला. ठीक आहे.
बरं झालं बाई, आप्पा आईंशी बोलायला लागले. हो, मोठी काळजी मिटली. हो. मग जावई बापूनी योजनाच तशी आखली होती काय. अहो 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 माझा पंचा कुठं आहे? देता का जरा? अहो सौभाग्यवती, आता संपलाय ना बोला, मग अशा तोंड फुगवून का बसलाय? मला आधी सांगा, तुम्ही माझ्याशी असे का वागलात? एक शब्दही बोलावासा नाही वाटला तुम्हाला? हो, आता तुम्ही त्या कांगारूला सोडवून आणल्यानंतर मला राग येणार नाही का? अहो मग राग आला तर भांडा ना, बोला वाटेल तसं. पण बायकोशी कोणी असं बोलणं टाकतं का? मी तुमची 100 वेळा क्षमा मागायला तयार आहे हो, पण तुमचा हा अबोला मला अजिबात सहन होत नाही. अहो आता भांडण संपलंय ना आपलं, मग का तेच तेच परत उगाळत बसलाय तुम्ही? तुमच्याकडूनच शिकले. छान, म्हणजे परत तुम्हाला भांडायचंय का? अहो विसरा ते सगळं आता. ठीक आहे. अय्या, मोगऱ्याचा गजरा. आपल्या लग्नाला जरी 50 वर्ष होत आली असली तरी सुद्धा तुमचा राग हा मोगऱ्याच्या गजऱ्यानंच जातो, हे माहितीये मला. अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्रकार तो. वा वा वा, किती छान. वाव, आय मस्ट से तुमच्या घरात सगळे छान गातात. एव्हरी वन ऑफ यू इज टॅलेंटेड. अरे खाणं आणि गाणं हेच तर आमचं वैशिष्ट्य आहे. पण आता आपण जी काही मजा करतोय ना, ती आप्पा आणि आईंचा अबोला संपलाय म्हणून. हो बाई. हो 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 हो, पण हे सगळं तुमच्यामुळे बापू. कोण बापू? जावई बापू नाही का तुम्ही? प्लीज तुम्ही मला नचिकेत बोला. बापू साऊंड्स रिअली ऑड. आय मीन काहीतरी असं म्हातारा झाल्यासारखं वाटतं. अरे पण तशी पद्धतच आहे. वेल एनिवे, मी इथे आलोय त्याच्या मागे रिझन वेगळं आहे. आय हॅव एन आयडिया. काय रे? साई टोल्ड मी की अप्पा आणि देवकीची 50th मॅरेज अॅनिव्हर्सरी जवळ येते, राईट? हो हो, 50 वर्ष पूर्ण होतील. वेल आय एम थिंकिंग तो दिवस आपण एकदम ग्रँड स्केलवर सेलिब्रेट करू. अरे वा, मस्त. हो, पण नचिकेत नेमकं काय करायचं? ते करू आपण प्लॅन. बट फॉर नाव आय एम थिंकिंग की सगळं देवकी आणि अप्पांच्या आवडीचं असलं पाहिजे. आफ्टर ऑल दे शुड बी हॅपी. उत्तम आहे ही कल्पना. होऊनच जाऊ दे लग्नाचा वाढदिवस एकदम दणक्यात दणक्यात. हो, बरेच दिवसात घरात काही समारंभ झालेला नाहीये, छान साजरा करूया. हो, आप्पा आणि आई अगदी खुश झाले पाहिजे. हो. येस, छान मस्त मोठं फंक्शन करू. विल हॅव अ ब्लास्ट. हो, पण सगळं व्यवस्थित होईल ना? का नाही होणार वहिनी? होय. तसं नाही ग, म्हणजे काही गडबड नको व्हायला. अगं मागे एकदा माझ्या चुलत काकूच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी बस झालं.
हॅलो, गुड मॉर्निंग. इट्स अ प्लेझंट मॉर्निंग आय सपोज. आज तुझ्या आवाजापासून डे स्टार्ट होणार माझा. नचिकेत किती वाजले पाहिलंस ना? चल उठ आता लवकर आणि खाली ये. खाली आहे म्हणजे तू घरी आली? हो, आप्पा आणि आजीच्या लग्नाच्या वाढदिवसाचं ठरवायचं ना. हा, राईट राईट राईट. आवर लवकर आणि खाली ये, आम्ही वाट बघतोय. सई, तू ये ना वरती. हेल्प मी गेट रेडी. नचिकेत गप्प बस आणि लवकर खाली ये. हा, वेड्यासारखं करू नकोस. बरं झालं तूच कॉल केला तो भाईला. त्यातर आपण वर जाऊन भाईच्या कानाजवळ ढोल ताशे वाजवले, मोठ्याने बेल वाजवली, तरी भाई काय उठत नाही. अरे काल लेट नाईट पर्यंत काम करत होता तो. देन हाऊ डू यू एक्सपेक्ट की एवढं सकाळी सकाळी उठेल? बरं वहिनी, हे बघ मी खरंच बोलतो, तू आता मनावर घे, लवकर लग्न करून टाक आणि ये इकडे. म्हणजे कसं भाईची गाडी नीट रुळावर येईल. आमचं लग्न नंतर दिगंबर, आधी आप्पा आणि आजीच्या लग्नाच्या वाढदिवसाचं करायचं काय हे ठरवायचंय आपल्याला. वा, शेवटी जुनं सोनं ते जुनं सोनच. मुलगी आणि अंगठी अगदी 100 नंबरी दिलंय तुम्हाला माझ्या बाबांनी. हो, पण दोघींनाही 50 वर्ष जपून ठेवलंय हे श्रेय माझंच आहे ना. हो, दोघींची चमक अगदी तशीच, अगदी दृष्ट लागेल अशी. ईश तुमचं काहीतरीच. अरे वा. आप्पा, पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला मानसीला आणि मला रोह्याला जावं लागणार आहे. कशासाठी? माझ्या मामाच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाचा खूप मोठा सोहळा आहे आप्पा. ते लग्नाच्या वाढदिवसाचे कसले सोहळे करताय? वायफळ खर्च आहे, बाकी काही नाही. आप्पा, पण हाऊस असते ना एकेकाची. मूर्खपणा आहे हा सगळा. 50 वर्ष लग्नाला झाली, हे काय कर्तृत्व आहे का? अहो पण त्यांचं ते बघतील ना काय करायचं ते. तुम्ही कशाला ठरवताय चूक की बरोबर ते? नाही, पण मला हे अजिबात पटत नाही. उलट घरच्या घरी अगदी साधेपणानं साजरा करावं. आप्पा, म्हणजे कसं? म्हणजे एखादा गोड पदार्थ आणि औक्षण, दुसरं काय करणार? पण नाही, हल्ली साधेपणातला गोडवामुळे कोणाला कळतच नाही. उठसूट आपला वाटेल तसा पैसा उधळायचा, त्याशिवाय चैनच पडत नाही हल्ली लोकांना. साई, पाणी देवकीचं परत लग्न लावूया का? नाईस. हे नचिकेत खरंच खूप चांगली कल्पना आहे रे. थँक्यू. आणि ते लग्नाच्या आधी काय करतात ते जेवायला? इट्स लाईक रिहर्सल डिनर. केळवण. हा, केवळण. केळवण नचिकेत. तेच ते, तुला कळलं ना. हा, दॅट वुड बी अ ग्रेट आयडिया. हो, सगळे पारंपरिक विधी करूया. हळद, सीमांत पूजन, सगळं सगळं करूया आपण. म्हणजे ते दोघं ना खूप खुश होतील. पण नचिकेत, मला ना अजून एक कल्पना सुचली आहे. म्हणजे आपण लग्नाच्या दिवशी ना पेशवाई पेहराव करू सगळे. हा, ते काय असतं? थांब मी दाखवते. माहित नाही ते. हे थांब दाखवते. असं मोठं मोठं असतं ते. हे बघ. नाईस. चालेल ना? हो. हा, करूयात, हे पण करूयात. बट सगळं वी नीड करूयात. टू गिअर अप नाउ. 7 नोव्हेंबरला येते त्यांची अॅनिव्हर्सरी. 7 नोव्हेंबर म्हणजे येत्या शनिवारी. वी नीड टू स्टार्ट प्रिपेअरिंग.